आणि आता नवी मुंबईतून एक महत्त्वाची बातमी हाती येतेय। मुंबईला भाजीपाला पुरवठा करणाऱ्या एपीएमसी बाजारपेठेमध्ये भाज्यांची आवक आता मंदावलेली आहे। 500 आणि 1000च्या नोटांमुळे शेतकऱ्यांनी मालच पाठवलेला नाहीये। विनायक पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। विनायक, किती आवक मंदावली आहे? गेले 3 दिवस झालं 500 1000च्या नोटा बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात फटका हा एपीएमसी मार्केटच्या व्यापारी आणि शेतकऱ्यांना बसलेला आहे। कारण 650-700 गाड्यांची आवक जी भाजीपाल्याची व्हायची संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईसाठी, ती आवक आता पूर्णपणे 400-450 गाड्यांवरती आलेली आहे। कारण या ठिकाणी जरी माल शेतकऱ्यांनी पाठवला तरी व्यापाऱ्यांकडून मात्र या ठिकाणी माल विकला जात नाहीये। कारण ज्याप्रमाणे जरी माल कमी असला तरी जी किरकोळ व्यापारी आहेत जे मुंबईतून, नवी मुंबईतून, पनवेलमधून जे एपीएमसी मार्केटमध्ये माल घ्यायला जातात त्यांच्याकडून सुद्धा माल घेतला जात नाहीये। कारण किरकोळ व्यापाऱ्यांचा हा संपूर्ण व्यवहार हा रोखीमध्ये असल्यामुळे ग्राहकांकडून किरकोळ व्यापाऱ्यांना 500 1000च्या नोटा दिल्या जात आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून माल विकला जात नाहीये। त्यामुळे ते होलसेल मार्केटला एपीएमसी माल नेण्यासाठी येत नाहीयेत। त्यामुळे जरी मालाची आवक कमी झाली असली तरी किरकोळ जो व्यापारी आहेत ती एपीएमसी मार्केटमधून माल घेत नाहीये। त्यामुळे हा संपूर्णपणे भाजीपाल्याचे दर आपण जर पाहिले तर 2 रुपयापासून ते 10 रुपयेपर्यंत हे भाजीपाल्याचे दर उतरलेले आहेत। त्यामुळे याचा मोठा फटका हा आता शेतकऱ्यांना होताना दिसतोय। निश्चित विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।